नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या दिवसाची खूप दिवसांपासून आपण वाट पाहत होतो, अर्थात इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचे जे स्कॉलरशिप शिष्यवृत्तीचे फॉर्म्स ऑनलाईन कधी होणार, शाळा नोंदणी कशी करावी, तर त्याबद्दल दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार 26 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार आहे आणि त्याचे ऑनलाईन फॉर्म्स भरणं सुरू झालेलं आहे, ज्याचा शेवटची डेट 2 फेब्रुवारी अशी आहे. त्यासाठी सर्व शाळांना आधी शाळा नोंदणी करणं गरजेचं आहे. ज्या शाळांमध्ये इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचे वर्ग आहेत त्यांना ही नोंदणी करावी लागेल. काही शाळा अशाही आहेत की ज्यामध्ये इयत्ता 5वी आणि 8वीचे वर्गसुद्धा आहेत. त्यांनी 5वी 8वी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरण्यासाठी नोंदणी केलेली होती. त्या शाळांनासुद्धा 4थी आणि 7वीसाठी पुनर्नोंदणी करावी लागणार आहे. शाळा संलग्नता फीस जी 200 रुपये आहे ती पुन्हा भरण्याची त्यांना गरज नाही आहे. आणि काही शाळा अशाही आहेत की जिथे 5वी 8वीचे वर्ग नसल्यामुळे त्या शाळांची नोंदणीच नाही आहे, तर त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. बघूयात शाळेची नोंदणी आपल्या पोर्टलवर कशी करावी त्याबद्दलचा व्हिडिओ. सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात. वरती ॲड्रेस बारमध्ये PUPPSS हे सर्च करायचं आहे. एंटर की हिट करूयात आणि जी पहिलीच साईट आहे PUPPSS यावर क्लिक करूयात. शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यावर क्लिक करायची आहे. इथे आपल्याला 2 ऑप्शन पाहायला मिळतील, इयत्ता 4थी व 7वी स्कॉलरशिप आणि 5वी 8वीची. तर आपण 4थी 7वीवर क्लिक करूयात. अशा पद्धतीने इयत्ता 4थी 7वीसाठीचं हे होमपेज आपल्याला पाहायला मिळत आहे. ही डायरेक्ट लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही सरळ या पेजवर येऊ शकताल. यामध्ये आधी आपण अधिसूचना पाहूयात. तर ही अधिसूचना 30 डिसेंबर 2025 रोजी आली आहे की 26 एप्रिल रोजी ही परीक्षा आयोजित करायची आहे. पूर्ण त्याचं वेळापत्रक वगैरे एक 16 पानांचं अगदी मोठं असं बुकलेट आपल्यासमोर इथे दिलेलं आहे. हे सगळं एकदा व्यवस्थित वाचून घ्यावं. आपण परत ऑफिशियल साईटवर आलेलो आहोत. इथे सर्व माहिती दिलेली आहे. अधिसूचना आहे, वेळापत्रक, अभ्यासक्रम, स्वरूप वगैरे ही सर्व माहिती आहे. आणि लेफ्ट साईडला शाळा नोंदणी हे पाहायला मिळत आहे. तर आपण आज शाळा नोंदणी कशी करायची त्यावर क्लिक करूयात. शाळा नोंदणीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म इथे पाहायला मिळतो. शाळेचा UDIS कोड टाकावा लागेल. जर आपण आपल्या शाळेचा UDIS कोड टाकला, माझी शाळा 4थीपर्यंतच आहे आणि आता जेव्हा 5वीपासून स्कॉलरशिप सुरू झाली होती त्यामुळे या शाळेची नोंदणी झालेली नाही आहे. तर माझा UDIS कोडला प्रविष्ट केलेला UDIS कोड नोंदणीकृत नाही, कृपया आवश्यक माहिती भरा असं मेसेज येऊन भरपूर काही फॉर्म ओपन होतो आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचं नाव, शाळेचा पत्ता, पिनकोड, जिल्हा, तालुका, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे सगळं भरायचं आहे. आणि हे सगळं भरून अशीच लेटर पॅडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह ही सगळी माहिती इंग्रजीमध्ये नमूद करून विनंती अर्ज अपलोड करायचा आहे. हा विनंती अर्जसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे योग्य ते बदल करून तुम्ही तुमच्या शाळेची माहिती
त्यावर नोंदवा. हे जे काय तुम्ही सही शिक्का घेतलेलं पेज असेल ते JPG, PNG, JPEG अर्थात हे सगळे फोटोचे प्रकार आहेत. तुम्ही कॅमेऱ्यामधून फोटो काढून मोबाईलच्या कॅमेऱ्यातून सही शिक्क्याचा त्या पत्राचा फोटो काढूनही अपलोड करू शकता किंवा त्याला PDF करू शकता आणि ते PDF अपलोड करावं लागेल. त्याची साईज जास्तीत जास्त 100 KB असावी. भरूयात ही सगळी माहिती. तर मी माझी शाळेची सर्व माहिती इथे भरलेली आहे. आता मी जे लेटर हेडवर विनंती अर्ज पाहिजे आहे तो अपलोड करत आहे. त्यासाठी मी चूज फाईलवर क्लिक करेल आणि अशा प्रकारे मी एक विनंती अर्ज तयार केला होता, ज्यामध्ये शाळेचं लेटर पॅड आणि एक कवरिंग लेटर आणि हा जो मागचा फॉर्म होता, हा सगळा फॉर्म आपल्याला इथे टाईप करायचा आहे. हेडमास्टरचा सही शिक्का त्यासाठी वापरायचा आहे. असा एक फॉर्म मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये वर्ड फाईलमध्ये देत आहे. हा फॉर्म क्लिक करून इथे ओपनवर क्लिक केलं आहे. इथे फाईल आपल्याला हा फॉर्म पाहायला मिळत आहे. सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे. भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटनावर क्लिक करा. यस बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. यसवर क्लिक करूयात. आपल्या शाळेच्या नोंदणीसाठीचे अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यात आले आहे. कृपया 2 तासांनंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा. 2 तासांमध्ये मला माझ्या शाळेच्या UDAS कोडमध्ये शाळा नोंदणी पूर्ण करता येईल. जर मी तरीसुद्धा आपला UDAS कोड पुन्हा नोंदवला तर एक मेसेज येत आहे की शाळेची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. कृपया 2 तासांनंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा. 2 तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. आता आपण आपल्या शाळेची नोंदणी करून बघूयात. ही जी वेबसाईट आहे 2026-2.PUPPSS-MSCE.in ही साईट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे. या साईटवर आपल्याला यायचं आहे आणि शाळा नोंदणी हे जे लेफ्ट साईडला दिसत आहे शाळा नोंदणी यावर क्लिक करायची आहे आणि आपल्या शाळेचा UDAS नंबर इथे टाईप करायचा आहे. आपण शाळेचा UDAS नंबर टाईप केल्यानंतर आपल्या शाळेचं नाव इथे पाहायला मिळतं. जर ही तुमची शाळा आहे का याला होय करा जर हे बरोबर असेल तर. जर हे बरोबर नसेल तर त्यांच्या ईमेलवर आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल. तर ही तुमची शाळा आहे का? होय, यस. शाळा व्यवस्थापनाचा प्रकार निवडायचा आहे. मग ती जिल्हा परिषद शाळा आहे का मनपाची शाळा आहे, राज्य शासनाची, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नेमकं ही शाळा आपली कशामध्ये येते? तर माझी शाळा खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित शाळा आहे. आपली जी शाळा असेल, जो प्रकार आपल्या शाळेचा असेल त्या प्रकारानुसार इथे तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. प्रायव्हेट एडेड रिकग्नाइज्ड खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित शाळा. पुढे जाऊयात. शिकवत असलेला अभ्यासक्रम आपण त्या कवरिंग लेटरवर हे लिहून दिलं होतं की आमच्याकडं फक्त MSCE महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यामुळं आता हे लॉक झालेलं आहे. जसं शाळेचं नाव लॉक झालेलं आहे तसंच हे सुद्धा यात बदल करता येणार नाही. जर बदल करायचा असेल तर आपल्याला या परिषदेला मेल करावा लागेल. शाळेचं माध्यम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपल्या शाळेत जेवढे माध्यम असतील ते माध्यम आपण इथून सिलेक्ट करूयात. मराठी माध्यम, हिंदी माध्यम आणि जर सेमी असेल तर ते सेमी कसं आहे, मराठी सेमी आहे का हिंदी सेमी आहे, उर्दू सेमी, जे काय तुमचं सेमी असेल ते सेमीसुद्धा आपल्याला इथून निवडावं लागेल. मराठी, हिंदी आणि मराठी इंग्लिश अर्थात सेमी मराठी असं आमच्या शाळेमध्ये हे 3 माध्यम आहेत. शाळेचा प्रकार कोणता आहे तो प्रकार निवडावा. यासाठी आदिवासी, अनुसूचित, विजयंती किंवा आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा, खाजगी अनुदानित शाळा. शाळेचे क्षेत्र कोणते आहे, ग्रामीण आहे की शहरी आहे ते निवडायचं आहे. शाळेचा ईमेल ॲड्रेस आपल्याला इथे भरायचा आहे.
हा शाळेचा ईमेल ॲड्रेस पुन्हा एकदा नोंदवायचा आहे आणि हा ईमेल ॲड्रेस काळजीपूर्वक भरायचा आहे, कारण आपल्याला आय डी पासवर्ड या ईमेल ॲड्रेसवर आणि मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर येतो. त्यामुळे हे दोन्ही पण गोष्टी काळजीपूर्वक भरा. शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे का? होय असेल तर होय करा, नाही तर नाही. शाळेचा पत्ता दिलेला आहे, जो आपण कवरिंग लेटरवर त्यांना लिहून दिला होता. तो पत्ता त्यांनी इथे घेतलेला आहे. गाव किंवा शहर जे आपलं आहे त्याचं नाव इथे घ्यायचं आहे. पोस्ट कोणती आहे ते पोस्ट वापरा. जिल्हा तर जिल्हा, तालुका प्रिंटेड आहे ऑलरेडी. पिनकोड आहे. टेलिफोन नंबर, जर आपल्याकडं टेलिफोन नसेल तर किमान इथे 0 टाईप करणं गरजेचं आहे. आणि यावर्षीपासून MSCची जी ॲफिलिएशन फी आहे ती ₹200 ही आपल्याला आधीच पेड करावं लागते आहे. मागच्या वर्षी आपण विद्यार्थ्यांच्या फीससोबत ते भरत होतो, पण यावर्षीपासून ही ॲफिलिएशन फीस आधीच भरायची आहे. त्याच्याखाली हेडमास्टरांचं नाव पूर्ण लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे. तो मोबाईल नंबर त्यावर आपल्याला युजर ID पासवर्ड येणार आहे, त्यामुळे तो नंबर बरोबर लिहा. तर हे पूर्ण करूयात. जसंच आपण मोबाईल नंबर टाकला, त्यांनी व्यवस्थित मेसेज केला आहे की आपल्याला जो मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आहे तो वापरत आहे का, कारण त्यावरच सगळं पुढचं अवलंबून आहे. ओके करूयात आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. टेलिफोन नंबर यावेळेस 0नी नाही चालणार, 11 अंकी तो नंबर पाहिजे. तर आपण आपल्या शाळेचा मोबाईल नंबरसुद्धा वापरू शकताल. सबमिट. माहिती बरोबर आहे का एकदा बघून घेऊयात, कारण नंतर त्यात बदल करायला खूप त्रास होतो. तर सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर आपण यस या बटनावर क्लिक करूयात. आणि आता आपल्याला ते पेमेंट मागत आहे. ₹200 पेमेंट आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि नोट दिली आहे, पेमेंट करत असताना जर बँकेतून रक्कम कपात झाली आणि पेमेंट स्थिती पेंडिंगच जर दाखवत असेल तर 72 तासांसाठी पेमेंट करू नका. ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा की ते तुमच्याकडे वापस आलं आहे की या संस्थेला गेलं आहे. ही साईट आत्ताच सुरू झाल्यामुळे सध्या या साईटवर लोड नाही आहे, तर आपण आपल्या शाळेचं पेमेंट अगदी सहज करू शकताल. जसं जसं शेवटचा दिवस जवळ येतो तसं तसं साईटवर लोड वाढतो आणि मग ट्रान्झॅक्शन्सचे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे लवकरात लवकर आपले शाळा रजिस्ट्रेशन आपण पूर्ण करावं. कंप्लीट युअर पेमेंट या बटनावर क्लिक करूयात. हे पेमेंट आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट, UPI QR कोड या सगळं पद्धतीने करू शकता. तर मी QR कोड स्कॅनर वापरतो आहे. स्कॅनर आलेला आहे आणि आपल्या नेहमीप्रमाणे फोनपे, गुगल पे किंवा आणखी काही UPI ॲप्सनी आपण हे पेमेंट करू शकताल. अशा पद्धतीने आपलं पेमेंट झालं आहे आणि त्याचा ID पासवर्ड मुख्याध्यापकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे प्राप्त झालेला आहे. तसंच आपल्या रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेसवर सुद्धा हा UDAS कोड आणि पासवर्ड आपल्याला मिळतो. तर आपण आपला युजर ID म्हणजेच UDAS कोड आणि पासवर्ड एंटर झाल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. महत्त्वाची सूचना, हे केवळ इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिपसाठीच आहे. 5वी 8वीचे फॉर्म यात भरू नयेत. ओके, कंटिन्यू. तर अशा पद्धतीने आपलं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन सक्सेसफुल आलेलं आहे आणि आपला ID पासवर्ड सेव्ह करायचा का त्याबद्दल विचारत आहे. सेव्ह करूयात. आणि हे कसे कसे फॉर्म भरायचे त्याबद्दलचे मार्गदर्शन यांनी इथं दिलेलं आहे आणि खाली ह्या इन्स्ट्रक्शन्स मी वाचल्या आहेत. यावर क्लिक करून कन्फर्म करून कंटिन्यू करायचं आहे. आणि आपली शाळा माहिती प्रपत्र अर्थात स्कूल प्रोफाईल आपल्यासमोर ओपन झालेली आहे. हे सर्व एकदा बघून घ्या, सगळं बरोबर आहे. ₹200 फी आपण भरलेली आहे, सगळं झालेलं आहे. अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर, पर्याय नंबर 1000 द्यायचा आहे आपल्याला, तर तो एक पर्यायी मोबाईल नंबर द्यायचा आहे.
आणि मुख्याध्यापकांचा फोटो आणि सही हे 100 KB आत JPG, JPEG आणि PNG या 3 प्रकारांमध्ये द्यायचं आहे. मुख्याध्यापकांचा फोटो आणि त्याखाली सही एवढंच त्यामध्ये अपेक्षित आहे. फोटोच्या खाली सही पाहिजे आहे. आपण एक उदाहरण पाहूयात. यामध्ये अपलोड करूयात. वरती फोटो दिसेल आणि खाली त्यांची सही. सबमिट अँड कन्फर्मवर क्लिक करूयात. यस, स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपली शाळा प्रोफाईल पूर्ण झालेली आहे. आणि आता शाळा प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर आपण विद्यार्थी ॲड करू शकताल. याची एकदा प्रिंट काढून घेऊ. डॅशबोर्डवर क्लिक करूयात. आपलं स्कूल प्रोफाईल आपण पूर्ण केलं आहे. यापुढे आपण विद्यार्थ्यांचा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओज सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. विद्यार्थी ॲड कसे करायचे हा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.